हाय सगळ्यांना स्वागत आहे नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्वांचं, आपल्या गोडताईंचं, दादांचं, सर्वांचं आणि गोड छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा आणि आपल्या यूट्यूब चॅनलचं सुद्धा नाव आहे, जेणेकरून की वंदना बंडगर. तर आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करत चला कृपया, आणि सबस्क्राईब करत चला. फेसबुक पेजला फॉलो करत चला, इन्स्टाला सुद्धा फॉलो करत जा. आपण इन्स्टा आहे, फेसबुकसुद्धा आपलं ओपन केलेलं आहे. आपण एक 8 ते 10 दिवस झालं ओपन करून झालेलं आहे. तर त्याला सगळ्यांनी फॉलो करत चला, जे पण नवीन आहात त्यांनी. तुम्ही माणसं सांगितलं तर याच्या अगोदर एकदाच व्हिडिओ काढला होता की मी फेसबुक इन्स्टा हे चालू केले म्हणून, त्याच्यावर पुन्हा नाही मी सांगितलं. तर आतासुद्धा सांगते, जे पण कोणी आहात आपल्या फेसबुकला येताना त्यांनी नक्कीच फॉलो करत चला. तर तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं चालू केले, तुमच्या साथीमुळं सर्वांच्या. आणि आजचा विषय काय आहे काय नाही ते तुम्हाला नक्कीच थंबनेलवरून समजलंच असेल की काय आहे काय नाही. आज व्हिडिओ काढण्याचा एक हेतू आहे. तर काढा म्हणलं असाच व्हिडिओ. काही बऱ्याच ताईंना पडलेला प्रश्न असतो, किंवा दादांना सुद्धा पडलेला प्रश्न असतो असा. तर तो प्रश्न कोणता, तर सांगायचं म्हटलं तर की मी एक शेतकरी असून सुद्धा, एक शेतकरी आहे, शेतकरी ताई आहे, किंवा एक शेतकरी कन्या आहे मी सुद्धा. ना कोणी आमच्यातलं नोकरी, ना कोणी बिझनेस, ना काही कुठलं कोणतंही काहीही नसताना किंवा कोणताही बिझनेस नाही आहे आमच्यात चालू किंवा काही नाही. फक्त आम्ही ओन जेवण शेतकरी माणसं आहोत आम्ही, आणि शेतकरी माणसं आहोत. आता सांगायचं म्हणलं तर शेतकरी असल्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे, दादा असो ताई असो, शेतकऱ्यांना माहिती आहे प्रत्येकाला की बाबा शेती शेतकरी असल्यानंतर शेतातलं काम किंवा घरचं काम असं सगळं करावं लागतं. शेतकरी असलं शेतातलं काम तर करावंच लागतं. मग शेतकरी असून मला काय म्हणायचं आहे, तर शेतातली कामं ही करावीच लागतात. शेतकरी माणसाला शेतातली कामं केल्याशिवाय काय पर्याय नसतो. ठीक आहे. तर मग असंच आता काही जणांचा प्रश्न असा आहे की ताई शेतकरी आहात तुम्ही, तर हो आम्ही शेतकरी आहोत. मला सांगायला सुद्धा अभिमान वाटतो की आम्ही शेतकरी आहोत. सांगायला सुद्धा अभिमान वाटतो की आम्ही शेतकरी आहोत. आणि मला म्हणायचं मी शेतकरी असून सुद्धा मला यूट्यूबची का आवड लागली, तर का आवड लागली काय नाही तुम्हाला तर सांगायचा प्रयत्न सांगते. त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ काढलेला आहे. मी शेतकरी असून सुद्धा मला यूट्यूबची का आवड लागली, तर मला पण मी मोबाईल अगोदर बटनाचा वापरत होते पहिला. म्हणजे असायचा मोबाईल, आणि नंतर स्क्रीन टच हा मोबाईल माझ्यापाशी आला. तर स्क्रीन टच मोबाईल आल्यानंतर मी आता प्रत्येक जणाच्या मोबाईलमध्ये यूट्यूब तर असतेच, मग व्हिडिओ बघायचे. आता ज्या पण ताई आहात यूट्यूबवर त्यांचे व्हिडिओ बघायचे मी, कारण त्यांचे व्हिडिओ कसे कसे आहेत कसे कसे नाही बघायचे नंतर. आणि एक असं मनाला वाटायचं आपण का नाही व्हिडिओ टाकू शकत, आपण का नाही बोलू शकत, आपल्याला काय येत नाही का, म्हणजे येऊ शकणार नाही का, आपण असं नाही बोलू शकणार का, किंवा आपण कुठलं काय व्हिडिओ टाकू शकणार नाही आहे का. शेतकरी असलं म्हणून झालं तरी काय नाही का, व्हिडिओ टाका येत आपल्याला, बघू तरी ट्राय तर करू असं म्हणत, असं एक विचार माझ्या डोक्यामध्ये जवळजवळ 4 वर्ष झालं चालत होता माझ्या डोक्यामध्ये. तर यूट्यूबविषयी 3 ते 4 वर्ष डोक्यात नुसता विषय चालत होता की बाबा आपण यूट्यूब चालू करायचं का, आपल्याला कोण काय म्हणतील का, आपल्याला कोण काय बोलल का, लोक नावं ठेवतील का, तुम्ही व्हिडिओ काढताय, तुम्ही सोशल मीडियावर, तुम्ही मोबाईल असा हातात धरताय, तुम्ही ह्याव करता, तुम्ही त्याव करता, तुम्ही व्हिडिओ टाकता, पब्लिक बघतंय सगळं. तर असा विषय बऱ्याच 3 ते 4 वर्ष झालं सांगते काय डोक्यात असं चालत होतं, टाकायचं नको टाकायचं नको टाकायचं नको असं बऱ्याच 3 ते 4 वर्ष झालं असं चालत होतं. पण एक इच्छा मनात होती, एक मनाची ही होती की आपण खरंच सोशल मीडियावर काम करायला पाहिजे, किंवा असंच खरंच आपण पण असे व्हिडिओ टाकूया, आपल्या पण अशा ओळखी झाल्या पाहिजे त्या, आपण पण असं एक आपल्याला पण असं समोरच्याने कोणीतरी ओळखलं पाहिजे ना, असं एक वाटायचं. काही लोक कोणत्या हेतूने चालू करत होते ते मला काय माहीत नाही, पण मी माझ्या हेतूने चालू केलं की आपल्याला पण कोणीतरी ओळखलं पाहिजे, आपली पण ओळख असायला पाहिजे. असे आपण किती आवडीने बघतो हे व्हिडिओ तेवढे, तर आपले पण व्हिडिओ अशा आवडीने बघितले पाहिजेत असं एक मला वाटायचं. आणि खरंच ही एक खंत मनात बऱ्याच दिवसापासून खेळत होती, माझ्या डोक्यात चालत होती. तर मग इच्छा तर लय भरपूर होती, इच्छा मला व्हिडिओ काढायची, व्हिडिओ टाकायची, कारण का आवडच होती तेवढी. पण कुठं तर काय तर अडचणी येत होत्या, त्यामुळं मी काही व्हिडिओ काढले नाहीत, टाकले नाहीत. पण कालांतराने काही दिवसाने तो दिवस आला, ती माझी इच्छा मनातली पूर्ण होण्याचा दिवस आला. आणि इच्छा पूर्ण होण्याचा दिवस आला त्याला, आणि खोललं चॅनल ओपन केलं, व्हिडिओ टाकत गेले, व्हिडिओ बघायला लागले, पब्लिकला आवडायला लागले,
सगळ्यांना दादा ताई छान छान कमेंट करायला लागले, बघायला लागले, आपुलकीने बघायला लागले. एवढं भारी वाटायला लागलं की बसच. खरंच म्हणलं शेतकरी ताईचे सुद्धा व्हिडिओ आवडतात त्यांना. आपण गावाकडची माणसं, आपण काही शहरात राहत नाही, आपण कुठल्या स्थळाला पर्यटनला भेट द्यायला जात नाही, आपल्यात व्हिडिओ काय नवीन येणार असं पण एक वाटायचं. पण मी जे काय आहे तेच टाकत गेले, आमच्या रानातले तेच टाकत गेले आणि तेच माझ्या सबस्क्रायबर फॅमिलीला आवडीने बघितलं, त्यांनी तेच व्हिडिओ बघितलं आणि मी चॅनल ओपन केला. आणि सगळं सांगणारे चॅनल कधी ओपन केला कधी काय नाही, तर सगळं सांगते व्हिडिओमध्ये पुढच्या एका तोपर्यंत असंच. कारण का मला आवडच होती इतकी, यूट्यूबवर काम करायची, व्हिडिओ टाकायची इतकी आवड होती की बसच. आणि खरंच ती माझी इच्छा पूर्ण झाली. असं वाटतं की मला माझी इच्छा पूर्ण केली माझ्या बाळूमामाने. तर बाळूमामाची साथ माझ्या पाठीमागं होती, मला त्यांची साथ होती, त्यामुळं माझा व्हिडिओ टाकण्याची किंवा हे करण्याची मला स्फूर्ती मिळत गेली आणि ते मी पूर्ण करू शकले. आणि म्हणून तर एक सांगते की शेतकरी असून सुद्धा यूट्यूब चालवत गेले आणि मी यूट्यूब चालू केलं आणि व्हिडिओ टाकत गेले, लाईव्ह घेत गेले. मला लाईव्हमध्ये भरपूर सबस्क्रायबर मिळाले आणि खूप छान रिस्पॉन्स मिळाला. व्हिडिओ माझे बघितले, सर्वांना खूप छान आवडायला लागले. असंच वाढत वाढत गेलं आणि फायनली एके दिवशी आपला चॅनल काय झाला, मोनो झाला. तर मोनोटायझेशनसुद्धा आपला चॅनल झालेला आहे. त्यात तर इतका आनंद झाला की बसच, गगनात मावेने इतका आनंद झाला. असं वाटायला लागलं की आपण शेतकरी होतो, व्हिडिओ टाकू ना टाकू असा विचार करत होतो, व्हिडिओ टाकले आपले आणि फायनली अर्थात आपला चॅनलसुद्धा मोनो झाला. ही एक ही झाली ना आनंदाची बातमी मिळाली. मग मनाला हे वाटत होतं का ना, आपण व्हिडिओ टाकतोय, चॅनल मोनो होतोय की नाही, मोनो होतोय की नाही असं वाटायचं. तर त्यामुळं थोडंसं मनात हे राहत होतं बरं का चॅनल बाबतीत, की असं वाटेल मोनो तर व्हायलाच पाहिजे, एवढं मेहनत करतोय म्हणल्यानंतर मोनो तर व्हायलाच पाहिजे होतं. मग मोनोसुद्धा झालं सगळ्यांच्या आशीर्वादानं, सगळ्यांच्या साथीनं. तर खरंच खूप छान वाटलं. आणि टाकू शकता, करू शकता. शेतकरी असून सुद्धा एक थोडासा एक आपल्या आवडीच्या कलेला जर वेळ दिला तर ते सहज होऊन जाऊ शकतं, होऊ शकतं असं जर निर्णय करायचा पक्का मनात. आपल्याला मान्य शेतकरी आहोत, शेतातली कामं भरपूर असतात, पण एक 5-10 मिनटं, अर्धा तास, 5-10 मिनटं वेळ मिळत नाही. त्या वेळेमध्ये आपण आपल्या कामाला वेळ द्यायचा थोडासा. कारण का व्हिडिओ काढायचा, व्हिडिओ एडिटिंग करायचं, संध्याकाळचं व्हिडिओ एडिटिंग केलं तरी चालतंय. असं नाही की बाबा दिवसभरात काम ठेवून व्हिडिओ एडिटिंग करत बसा, असं पण काही नाही. आपलं कामं झाल्यानंतर व्हिडिओ, कोणाला नो डिस्टर्ब झाला पाहिजे, डिस्टर्ब नाही झाला पाहिजे आपल्या या कामाचा, असं म्हणायचं मला. आणि मला इतकंच मला बरेच दादा हे म्हणायचे, ताई म्हणायचे, ताई तुम्ही शेतकरी असून एवढं कसं. तर खरंच शेतकरी असून सुद्धा मला अभिमान वाटतो की मी एक यूट्यूब चॅनल खोलला, यूट्यूब चॅनल चालू केला आणि चॅनल माझा मोनोसुद्धा झाला. तर ह्यातच खरंच अभिमान वाटतो मला सांगायला सुद्धा. मी एक शेतकरी असून सुद्धा यूट्यूब चालवायचा निर्णय घेतला. तर खरंच छान वाटलं. आता नाही असं नाही की होणार ते पुढं, आता मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगत जाईन, कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय. मला व्हिडिओ बनायचा तर तुमचे काय प्रश्न आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला की बाबा काय आहेत काय नाही. तर त्याच्याविषयी मी नक्कीच व्हिडिओ काढणार. माझ्या तर मी विषयावर व्हिडिओ काढणारच आहेत की बाबा माझ्या आयुष्यामध्ये काय घडामोडी होत गेल्या, काय नाही ते सगळ्या मी व्हिडिओतर्फे तुम्हाला सांगणार आहे. की माझ्या ताईंच्यासुद्धा आयुष्यात, जेणेकरून कोणत्याही ताईच्यासुद्धा आयुष्यात असेच घडत आला असेल किंवा घडलं असेल तर नक्कीच मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या व्हिडिओतर्फे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत चला आणि व्हिडिओ खाली कमेंट करत चला. माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही, खरंच तुम्हाला आवडला की नाही सांगा. शेतकरी असून सुद्धा एक यूट्यूब चालवायचा निर्णय मी घेतला आणि निर्णय घेतला तो माझा निर्णय सक्सेस झाला. अगदी पहिल्या पायरीमध्ये, पहिल्या स्टेपमध्ये म्हणायचं मला. याची तर खुशी मला जास्तच आहे, कारण की मी पहिल्या स्टेपमध्ये सक्सेस झाली असं मला वाटते. तर खूप छान वाटतं तुमच्याशी बोलून, हे करून थोडंसं व्हिडिओ काढा म्हटला. तर बाय सगळ्यांना, भेटू आपण नेक्स्ट एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये. दुसरा व्हिडिओ अशाच इम्पॉर्टंट एका विषयावर येणार आहे. तर नक्कीच त्याची वाट पाहत चला आणि नक्कीच व्हिडिओ पूर्णपणे बघत चला. आणि शेतकरी स्त्री असं सुद्धा बरेच काही करू शकते, बरेच काही गोष्टी हे करतात. तर असं नाही की बिझनेसवालेच नोकरीवालेच करू शकतात किंवा ज्यांना पण शहरात आहेत तेच करू शकतात, असं काही सुद्धा नाही. की शेतकरी असून सुद्धा करू शकतो, आम्ही शेतकरी महिलासुद्धा करू शकतो, मला एवढंच म्हणायचं आहे. आणि एक शेतकरी ताईसाठी तुमच्या नक्कीच कमेंट करत चला आणि लाईक करत चला. ठीक आहे, बाय बाय. भेटू आपण दुसऱ्या एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि ज्याने पण आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर त्यांनी सबस्क्राईब करत चला. ठीक आहे, बाय बाय सगळ्यांना.